फिश फ्राय बनवण्यासाठी पहिले रवा घेतला, त्यानंतर त्यात लाल मिरची आपल्याला लागेल तेवढी टाकायची, त्याच्यानंतर हळद, त्यानंतर काळा मसाला. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं सगळं. त्यानंतर हा फिश फ्रायचा मसाला आहे रेडीमेड आणलेला, तो टाकला त्याच्यात. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मासे धुवून घेतलेत आपण. त्याच्यानंतर मसाला तयार झाला आहे, त्यात थोडी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचा मसाला. मसाला छान तयार झाला आहे आपला. तर आपण फिश फ्राय करायला तवा ठेवूया. चुलीवर पॅन घेतला आहे. पॅनवर थोडंच तेल टाकायचं. कमी तेलात फ्राय खूप छान बनतात. तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर फिशला मसाला लावून टाकायचे. दोन्ही येत आहे का? फिश टाकल्यानंतर त्यात थोडे लसूण टाकलेत, त्यामुळे खूप छान टेस्ट येतो फिशला. स्मेल पण खूप छान येतो. आणि वरून कढीपत्ता टाकलाय तेलात. थोड्या वेळाने फिशला पलटी करून घ्यायचे. दोन्ही बाजूने क्रिस्पी फ्राय झाल्यावर आपले फिश प्लेटमध्ये काढून घ्यायचे. कसे वाटले आपले चुलीवरचे फिश फ्राय कमेंटमध्ये नक्की